नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। महाराष्ट्र में जल्द ही स्थानीय निकाय और मनपा चुनाव हो सकते हैं। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि अक्टूबर तक चुनाव जरूर है और भाजपा पूरी तरह तैयार है। साथ ही राज्य में चलता सेतु केंद्र और सभी समस्याओं को ऑनलाइन करने की योजना भी सामने रखी है। महायुतीमध्ये आलबेल ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आमची जास्त आहे। मी आणि माननीय मुख्यमंत्री नेहमीच पुढाकार घेतो आहे। पक्ष म्हणून आम्ही पुढाकार घेतो आहे, मुख्यमंत्री सरकार म्हणून पुढाकार घेतो आहे की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही ठिणगी पडू नये। पालकमंत्री पदाचा तिळासुद्धा लवकर सुटेल अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा तिळा सोडवतील। तिसरा राहिला रायगडच्या पॉलिटिकल वारचा, तर रायगडच्या माझ्या सर्व भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या युतीमधल्या महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात। जाहीर वक्तव्य करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही। माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन, पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लाख बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल